नमस्कार. आज आपण भज्याची आमटी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण. कांदा, खोबरं, तीळ, धने, लसूण, आल्याचा 1 इंच तुकडा घेतलाय आणि कोथिंबीर. भाजून घेऊ आपण कांदा हे तेल टाकून. कधी कधी भाजीला काही नसतं घरामध्ये तर आपण भज्याची आमटी करू शकतो आपण अशी ना. खूप छान लागते भज्याची आमटी, एकदम टेस्टी. आणि हे झणझणीत अशी भाजी असते भज्याची बरं का ही आमटी. कारण कमी तिखट अजिबात चांगलं लागत नाही. तुमच्या घरच्या तिखटाच्या अंदाजाने तुम्ही तिखट घेऊ शकता ह्याला. कांदा छान आपल्याला लाल भाजून घ्यायचा आहे आता ह्या. कांदा भाजून घेतला की खोबरं भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजायचे, थोडे धने पण भाजून घ्यायचेत. कांदा भाजत आलाय आपला आता हा. आणि भज्याची आमटी आपण केल्यानंतर लगेच भजी त्यात टाकून ठेवायचे नाहीत. ज्यावेळेस आपण जेवण करणार आहे त्यावेळेस आपण ते 5 मिनिटं आधी भजी टाकायच्यात आणि उकळी द्यायची त्याला 2 मिनिटं. उकळल्यावर शिवाय ते भजी चांगले लागत नाहीत. तुम्ही जर आधी टाकून ठेवलं तर ते सगळं भजी पण विरघळून जातील रश्श्यामध्ये. हो का, आपण हे पेस्ट सगळं करायला घेऊ आपण बारीक आता ह्याचं. खोबरं, कांदा, धने, खोबरं घेतले मी आता अगोदर. धने घेऊ आता. कांदा आणि आलं, लसूण, कोथिंबीर टाकू याच्यामध्ये आता. बारीक करून झाली पेस्ट बघा आता हे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईत आपण आता. 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी. तेल गरम झालं थोडं मोहरी टाकू आपण ह्याच्यामध्ये आता. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मसाला टाकू आता ह्याच्यामध्ये आपण. तेल तापलं नाही ना, मग मोहरी तडतडते अजून ह्याच्यामध्ये. आता मसाला घेऊ आपण टाकायला ह्याच्यामध्ये. हो काही मसाला बारीक केलेला आपण. मसाल्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाहीये. तुम्ही जर पाणी टाकलं तर मसाला व्यवस्थित परतत नाहीये. आहे असंच बारीक करून घेतलेलं आहे मी सगळं. आणि तेलामध्ये तिखट वगैरे अगोदर अजिबात टाकायचं नाहीये. मी नंतर टाकणार आहे तिखट, मीठ आणि हळद थोडीशी. तेलात जर तुम्ही तिखट वगैरे टाकलं तर ते करपल्यासारखं होतं. छान परतून घेऊया मसाला आपण आता मीडियम फ्लेमवर. पलीकडे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तिखट आहे, हळद आहे आणि बेगडीची मिरची आणि मीठ हे नंतर टाकलं मी वरून. तेलात अजिबात टाकायचं नाही. पाणी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे मी. थंड भाजीला पाणी कधी वापरायचं नाहीये, गरमच पाणी वापरायचं भाजीला.
परतून झालाय मसाला आपला आता हा. गॅस एकदम कमी करू आपण आता. काही थोडं गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये मी. थोडं थोडं टाकून चांगलं चटकून देऊ आपण ते. तरी त्याला आले थोडीशी की जास्त पाणी होतं त्याच्यामध्ये आपण. कारण ही भजीची आमटी पातळच छान लागते. खूप घट्ट चांगली लागत नाही अजिबातच ते. कारण भजी टाकल्यावर आणखीन घट्ट होती भाजी परत ते. बघा तेल सोडले सगळं मसाल्याने आता. ह्याच्यात पाणी होतो आपण ह्याच्यात आता. लोक पाणी ओतले बघा तरी आता उकळी आली की तरी आणखीन याला भरपूर येईल. आणि तिखटच भाजी छान लागते. भरपूर तिखट करायची भाजी ही चणचणीत अशी एकदम. लोक उकळी आली आणि तरी पण आधी भरपूर. आपण भजीला पीठ घेऊया. 2 वाट्या घेतले पीठ इथं मी. हे 4 ते 5 माणसांसाठी बरोबर आहे एवढं. एक मोठी प्लेट भरून भजी होते त्याचे. त्यात मी सोडा घेणार आहे खायचा, मीठ, चटणी आणि ओवा क्रश करून टाकलेला आहे हातावरती मी. आणि बॅटर तयार करू आपण आता ह्याचं. आणि खूप पातळ पण नाही बनवायचं आणि खूप घट्ट पण नाही बनवायचं. खूप पातळ केलं तर भजी नीट होणार नाहीयेत. असे वाकडे तिकडे भजी कसे पण होतील. थोडंसं घट्ट ठेवायचं. सोड्यामुळं छान फुगतात भजी आपले. आणि जर घट्ट थोडं ठेवलं पीठ आपण तर गोल गोल पडतात भजी एकदम छान असे. सोड्यामुळं सॉफ्ट होतात आणि मग ते रसा रश्श्यामध्ये सोडले की मग ते रस्सा पेतात थोडे थोडे मग ते सोड्यामुळं. बघा हे बॅटर कसं बनवले. खूप पातळ पण नाही बनवायचं अजिबात. मी कढईवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तिकडं मी. आपण लगेच भजी करायला घेऊयात आता. बघा हे तयार झालं बॅटर आपलं आता. तेल पण गरम आहे. गॅस मिडियम ठेवलाय मी. आणि हे छोटे भजे सोडायचे आपल्याला. खूप मोठे नाही सोडायचे. कारण सोड्यामुळं लगेच फुलतात भजे तेलामध्ये सोडले की खूप ती. खूप टेस्ट लागते भाजी आमटी. नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती. आणि खूप सारे मसाले पण ह्याला वापरले नाहीत आपण. फक्त कांदा, खोबरं, तीळ, धने, आलं, लसूण, कोथिंबीर एवढंच. कारण खूप सारे मसाले वापरले की ती भाज्याला चव पण लागत नाही काय जास्त. कोणी गरम मसाला वापरते, कोणी धना पावडर, जिरा पावडर वापरते. काही पण. खूप टेस्टी होती भाजी. बघा तुम्ही ही पण करून नक्की. पण थोडी झणझणीत करा म्हणजे चांगली लागते ती.
जे आहे ते घरात उपलब्ध सामान त्याच्यापासून आपल्याला ही रेसिपी बनवता येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा किती मोठे झालेत भजे, ते छोटे छोटे सोडले होते मी. आणि खूप हलके फुलके आहेत बरं का हे सोड्यामुळं. हो का, असं किती गोल्डन कलर आला, काढणार आता ह्याला मी. खूप पण लाल नाही होऊन द्यायचे, मग ते करपल्यासारखं लागतं खाताना मग ते. तुम्ही नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. बघा ही तयार आहे आपली भाजी.